नमस्कार मित्रांनो. आज आपला हेअर ट्रान्सप्लांट जर्नीचा दिवस 20 म्हणजे की आपला 20 डेज आज कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. आणि आपल्याला मेन तुमच्या समोर व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि एक विषय मांडण्याचं रिझन की आज मनात एक हे होतं की आज बऱ्याच दिवसानंतर आपण दिवस 13वा दिवसाला व्हिडिओ पोस्ट केला होता. 13वा दिवस नंतर आज आपण 20 डेज नंतर आज व्हिडिओ पोस्ट करतो. व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण मित्रांनो म्हणजे की मनात एक भीती होती, जी शंका आहे ती तुमच्या समोर मांडण्याचं मला एक हे म्हटलं मांडूया. की मित्रांनो बघू शकता आज आपले दिवस कंप्लीट 20 दिवस कंप्लीट होऊन आपण जसं की डॉक्टरांनी आपल्याला हेअरपॅक किट जे काही शॅम्पू करायला लावला होता 7 डेज नंतर आपण संपूर्ण गोष्टी फॉलो करून मित्रांनो मनात मात्र एक भीती नक्की आहे की आपले ग्राफ्स जे आहेत ते आता हळूहळू निघायचं म्हणजे चालू आहे. म्हणजे पॉलिप्स ते सगळे ग्राफ निघत आहेत की ते असं हातात जरी थोडस टच केलं ना तरी ते आता म्हणजे रिमूव्ह होत आहेत. तर मनात भीती आहे की रिमूव्ह झाल्यानंतर येतील का, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी येतं की डॉक्टरांशी तर नाही म्हणजे बोलू शकत. मी तुमच्याशी आज हा संवाद साधण्यासाठीच व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच होतं की आपण बघणार आहोत की आता आपलं सगळे ग्राफ्ट गेल्यानंतर आपले ग्राफ्ट किती दिवसाने येतात, कसे येतात, रिझल्ट काय येतो, सगळ्यात महत्वाचं बघण्याचं तेच रिझन आहे. बऱ्याचशा व्हिडिओ मी बघितले की बऱ्याचशा जणांकडून ऐकला रे रिझल्ट असा येतो की बुवा थोडस कधी कधी परत हे करायला लागतं की टचअप करायला लागतं, पूर्ण रिझल्ट नाही. पण मलाही मनात तीच भीती की आता आपला रिझल्ट येतो कसा. आपण नेमकं डॉक्टर प्रॉपर कन्सल्टेशन करून प्रॉपर डॉक्टर निवडून आपण प्रॉपर सल्ला घेऊनच हे ट्रान्सप्लांट केलेलं आहे की जेणे आपण प्लास्टिक सर्जन डॉक्टर त्यांच्याकडून केलेले आहे. आणि माझ्या मनात ते भीती आहेच की आपले कशा पद्धतीने रिझल्ट येणार, किती दिवसांनी येणार, 6 मंथ नंतर येणार, 7 मंथ नंतर येणार, किती दिवसात, ते सगळ्यात मेन बघण्याचं रिझन आपण बघूया मित्रांनो. आता सांगण्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण टॅबलेट्सही चालू केलेल्या आहेत ज्या की हेअरफॅक्ट किट झाले मित्रांनो. ते किट्स पण सुंदर असं सगळं त्याच्यावर म्हणजे सगळं असतं की आपण कोणत्या डेजला म्हणजे ते सोमवार पासून तर आपल्याला शनिवारपर्यंत टॅबलेट्स घ्यायला लागतात या किट्स मधले. संडेला यातली टॅबलेट घ्यायला लागत नाही. संडेला सुट्टी असते, त्या सुट्टी म्हणजे टॅबलेटची सुट्टी असते. आणि त्यानंतर आपल्याला मंडे तर शनिवारपर्यंत पूर्ण टॅबलेट्स घ्यायचे असतात. प्रत्येक दिवसाला 2 टॅबलेट्स असतात, चेंज प्रत्येक डेला चेंज. मित्रांनो त्यात संपूर्ण ज्या टॅबलेट्स आहे मी ते तुम्हाला टॅबलेट्स दाखवणार आहे. किट मध्ये ज्या टॅबलेट्स असतात त्याच्यावर सगळं दिलेलं असतं. मी मुद्दाम इथे मराठीमध्ये पण एक हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की सोमवारी 2 टॅबलेट, एक अशा 2 2 टॅबलेट, मंगळवारी वेगळी, बुधवारी वेगळी. परत या संपूर्ण याच्यात ही संपूर्ण प्रॉपर माहिती दिलेली असते. आणि आता आपण बघू शकतो की आपली PRP जी कम्प्लीट 1 मंथ नंतर आहे, म्हणजे 1 महिन्यानंतर आपली PRP आहे. आणि त्या PRPचा पूर्ण ब्लॉक मी टाकणार आहे की ती PRPचं ब्लड कलेक्शन केल्यानंतर ते म्हणजे नेमकं कसं केले जाते PRP तुमच्या समोर संपूर्ण मी लास्ट पर्यंत संपूर्ण रिझल्ट हेअर ट्रान्सप्लांट जर्नी संपूर्ण मी तुम्हाला पोस्ट करत राहणार आहे मित्रांनो. 6 मंथ नंतर आपल्याला मेन तर रिझल्ट भीती तर अजूनही आहे की रिझल्ट कसा येतो. मला अजूनही मनाने अजून एवढी मी की मला गॅरंटी वाटत नाही कितपत रिझल्ट येईल कसं. आता तर एअरफॉल पूर्ण चालू झालेला आहे आणि मध्ये मध्ये थोडस मागच्या बाजूला अजूनही थोडस असं नॉर्मल हलकस थोडस वाटतं. बाकी तर काही नाही, ड्रायनेस थोडं इचिंग होते नॉर्मल अजूनही हलकी. पण मी डॉक्टरांशी बोललो, डॉक्टर बोलले ते नॉर्मल आहे, त्यामुळे काही नाही. पण मित्रांनो आता आपण जर्नी पूर्णपणे संपूर्ण 6 मंथ पर्यंत जर्नी पाहणार आहोत. आपण रिझल्ट बघूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो मी संपूर्ण जर्नी तुमच्यासाठीच करतोय. तुम्हालाही कळलं पाहिजे की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर कितपत रिझल्ट येतो. आपल्याला रिझल्ट आल्यानंतर मी तुम्हालाही एक मनाची संकोच तयार होते की नाही आपणही केलं पाहिजे. ते त्यासाठीच मी संपूर्ण प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. धन्यवाद.